हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। केजरीवाल आणि सोरेन यांची अटक म्हणजे मॅच फिक्सिंग। लोकसभा निवडणुकीतही मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, राहुल गांधींचा हल्लाबोल। अबकी बार भाजप तडीपा, निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानं केजरीवालांना अटक, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। तर केजरीवाल सोरेन यांना अटक, हा लोकशाहीवर हल्ला, शरद पवारांची टीका। केंद्र कोणाला सिग्नल देत नसतं, नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला, ती जागा आम्हालाच मिळेल, छगन भुजबळांच्या दाव्यानंतर संजय शिरसाटांचं वक्तव्य। मोठी वहिनी आई समान असते, आमच्या आईला भाजपनं निवडणुकीत उतरवलं, सुप्रिया सुळेंची टीका। सन्मान करा, वहिनीचा प्रचार करून निवडून आणा, शिरसाटांचा सुळेंना टोला। अखेर अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंमधील वाद मिटला, ठाकरेंनी आम्हाला समजावलं, दोघे मिळून काम करू, मात्र तिसरा नको, असं ठाकरेंना सांगितलंय, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीला, तर दुसरीकडे हेमंत पाटलांच्या उमेदवारीमुळे भाजप पदाधिकारी नाराज, भाजप अंगार है बाकी सब भंगार है, हिंगोलीत घोषणाबाजी। वंचित काँग्रेसला कोल्हापूर आणि नागपुरात पाठिंबा देणार, पण आमच्या 8 जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे पडल्या, मात्र काही जण मान्य करायला तयार नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची सभा, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित, सुनीता केजरीवालांकडून अरविंद केजरीवालांच्या संदेशाचं वाचन। फडणवीसांनी मणिपूर लडाखमध्ये जावं, सर्व खर्च मी करतो, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर, तर पेट्रोलचा खर्च मी करतो, ठाकरेंनी मालवणीत जावं, आशिष शेलारांचा पलटवार। महायुतीत 4 जागांवर तिढा कायम, शिंदे फडणवीसांमध्ये 3.5 तास खलबतं, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि नाशिकच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती। अभिनेता गोविंदा निवडणूक लढणार नाही, मात्र शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार, पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी गोविंदा विदर्भात जाणार। नाशिकसाठी उमेदवारी जाहीर नसताना हेमंत गोडसेंकडून प्रचार सुरू, महायुतीच्या नेत्यांचे फोटो असलेल्या पत्रकाचं वाटप। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी संदीपान भुमरेंचा मुलगा विलास भुमरेंचं नाव चर्चेत, महायुतीकडून भागवत कराड, विलास भुमरे, विनोद पाटलांचंही नाव चर्चेत। भागवत कराड आणि अजित पवारांमध्ये चर्चा, भागवत कराड छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी इच्छुक। भाजप आजपासून लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार, उत्तर प्रदेशच्या मेरठमधून पंतप्रधान मोदी प्रचाराला सुरुवात करणार। बीडच्या उमेदवारीबाबत ज्योती मेटेंची शरद पवारांसोबत चर्चा, एका गटाचा सुनावणीसाठी तर दुसऱ्या गटाचा मेटेंसाठी आग्रह, 2 एप्रिलला मेटे पुन्हा पवारांना भेटणार। इगतपुरीत पाण्याचा प्रश्न गंभीर, 12 वाड्यांमधील स्थानिकांवर झऱ्याचं गढूळ पाणी पिण्याची वेळ। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार प्रदान, कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदीही उपस्थित। आयपीएलमध्ये आज 2 सामने रंगणार, दुपारी गुजरात विरुद्ध हैदराबाद, तर संध्याकाळी दिल्ली आणि चेन्नईमध्ये लढत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।